पूर्वी खेडेगावातील लोक गावातील तंटा जर झाला तर ते चावडीवरच मिटवायची आणि तो पाटील असायचा. त्या पाटलाचं सगळे लोक ऐकायची. त्यावेळेस पोलीस चौकी वगैरे काही नसायची. तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस चौकी असायची आणि गावातील लोक एक जीवाने एका मेळ्याने राहायची. आणि गावातील सुगी झाली आणि बैलांनी नांगरट झाली की सगळी लोक निवांत असायची. गावामध्ये मोठं वडाचं झाड असायचं. त्या ठिकाणी मोठा पार असायचा. चावडी असायची. चावडीच्या समोर मोठं लिंबाचं झाड असायचं. त्या चावडी समोर सगळी लोक बाता मारीत बसायची आणि गावात कोणाचा काय तंटा वगैरे झाला तर ते चावडीवर मिटवायला यायची. अशा प्रकारे गावामध्ये फौजदारी पोलीस चौकी वगैरे काय माहीत नसायचं. पाटलाचं सगळे लोक ऐकायची. आणि आणि नंतर मग त्या ठिकाणी गप्पा गोष्टी चालायच्या. एकमेकाची खुशाली विसरायची. तुझं बरं का रे, तुझं कसं काय चाललंय असं म्हणता म्हणता एखादं म्हातारं हळूच एखादं गोष्ट सांगायचं. आणि गोष्ट सांगता सांगता ते म्हणले की बाबा पूर्वी नवनाथामध्ये आणि ते गहिनीनाथाचा जन्म झाल्यानंतर गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ त्या गहिनीनाथाला ब्राह्मणाच्या हवाली केलं आणि त्या ठिकाणी निघाले. ते निघाल्यानंतर प्रवास करत करत तीर्थयात्रा करत करत आणि त्या ठिकाणी एका गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर आणि मला वाटतं त्यावेळेस सकाळची वेळ असेल, 10-11 वाजताची वेळ असेल. त्यावेळेस पितरपाटाचे दिवस होते. त्यावेळेस गावाच्या बाहेर एका हे झोपडीमध्ये मच्छिंद्रनाथ थांबले आणि गोरक्षनाथाला म्हणले, गोरक्षनाथ बाळ, मला फार भूक लागलेली आहे आणि गावात जाऊन थोडीशी भिक्षा मागून आणतो का रे बाबा? गोरक्षनाथ म्हणला, हो गुरु महाराज, भिक्षा मागून आणतो, तुम्ही इथं आराम करा. आणि असं सांगून गोरक्षनाथाने काकेमध्ये झोळी घेतली आणि भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये आणि गोरक्षनाथ गेलेला आहे. गेल्यानंतर त्या ठिकाणी 1-2 ठिकाणी भिक्षा मागितली आणि 3ऱ्या-4थ्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी पित्राचं जेवणाचा कार्यक्रम होता. माणसं जेवत होती त्यावेळेस आणि गोरक्षनाथ दारात उभा राहिल्याने, अलक निरंजन भिक्षा वाडा माई असं म्हणल्यानंतर त्या सवासनी त्या बाईनं आणि गोरक्षनाथाला पोळी, वडे, कापण्या, भजी, कुरवड्या, चांगल्या प्रकारचं भरगच्च असं ताट आणि त्या ठिकाणी भरून दिलं. आणि गोरक्षनाथ ते ताट घेऊन आपल्या गुरुकड मच्छिंद्रनाथाच्या दिशेने आला. आल्यानंतर आणि दारातूनच गोरक्षनाथ म्हणाले, गुरु महाराज, आणि तुमच्यासाठी भोजन आणलेलं आहे आणि तुम्ही भोजन करा. मग मच्छिंद्रनाथाने हात चूळ भरली आणि त्या ठिकाणी जेवायला लागले. त्या ठिकाणी भयंकर असं जेवण चांगलं स्वादिष्ट होतं त्याच्यामध्ये आणि वडे होते. ते वडे कमी पडले आणि मच्छिंद्रनाथ म्हणले की, गोरक्षनाथ बाळा, मला वडे फारच आवडले, अजून थोडे आणतो का रे? हो म्हणले, गुरुसाठी म्हणला मी काही करू शकतो, आत्ताच जातो म्हणे गावामध्ये आणि त्या ठिकाणी मी वडे मागून आणतो. अशा प्रकारे आणि गोरक्षनाथ ज्या ठिकाणी पित्राचा कार्यक्रम होता त्या घरी गेला आणि बाहेरूनच म्हणा, अलक निरंजन भिक्षा वाडा माई. त्यावेळेस ती बाई म्हणली, अरे एकदा तुला भरभक्तून असं ताट भरून दिलं आणि परत तू आलास काय? हो नाही म्हणले, आमच्या गुराला वडे फार आवडले, थोडेसे वडे देता का? अरे म्हणले, गुरुचं नाव सांगून तू मधूनच येतो काय? लय गुरुची भक्ती काय तुझी? हा म्हणला, गुरुची भक्ती. ती बाय म्हणली, जर तुझ्या गुरुची जर तुझ्यावर खरी भक्ती असेल आणि खरंच तर तुझ्या गुरुला वडे पाहिजे असेल तर म्हणले, वडे काय फुकट नाही मिळत. मग गोरक्षनाथ म्हणला, त्यासाठी काय लागतं? ती बाय म्हणले, तुला जर वडे पाहिजे असेल तर तू डावा डोळा काढून देतो का? ते म्हणला, त्यात काय नवलंय म्हणला, माझ्या गुरुसाठी म्हणलं मी काही करू शकतो. त्यांनी त्या 2 बोटं घातली आणि त्या डाव्या डोळ्याचं बुबुळ काढलं आणि त्या बाईच्या हातात दिलं. ती बाई घाबरली. हे म्हणले, पोरग असलं कसं म्हणले, निर्ढयक म्हणले, अशी कशी गुरुची भक्ती म्हणले. ही बाई म्हणली, नको 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 नको, ती डोळा घेऊन जा, ती वडे घेऊन जा, ताट बी घेऊन जा. अशा प्रकारे त्या ठिकाणी आणि ते बुबुळ त्या गोरक्षनाथाने हातात धरले, एका ताटात झोळीमध्ये ते वडे घातले आणि गुरु महाराजांच्या दिशेने तो आणि निघाला.
निघाल्यानंतर मला गुरु महाराज उठा म्हणले आणि तुमच्यासाठी आणखी वडे आणलेले आहेत. अशा अशा प्रकारे म्हणल्यानंतर गुरु महाराज त्यांनी एक ते बुबुळ होतं, ते बुबुळ त्यांनी डोळ्यात घातलं आणि डोळा असा एक हाताने दाबून धरलेला होता आणि त्या ठिकाणी रक्त येत होतं म्हणून त्या ठिकाणी थोडा पंचा लावला होता. आणि गुरु महाराज म्हणले, अरे गोरक्षनाथा, अरे तुझ्या डोळ्याला काय झालं? काय नाही म्हणलं, थोडं गदड गेले. मग काय तुम्ही जेवा म्हणला? नाही 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 म्हणले. गुरु महाराज म्हणले, अरे गोरक्षनाथा, मला ते वडे विषासारखे जातील म्हणले. तू डोळ्याला काय झाले ते पहिले दाखव, तरच मी वडे खाणार. असं म्हणल्यानंतर गोरक्षनाथ म्हणला, नाही नाही म्हणला गुरु महाराज, तुम्ही वडे खा, नंतर मी दाखवतो म्हणला. नाही 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 मच्छिंद्रनाथ म्हणला, पहिले डोळ्याला काय झाले दाखव. असं गुरु महाराज न ऐकलेलं दिसल्यानंतर त्या गोरक्षनाथाने हळूच ती पंचा डोळ्याचा बाजूला काढला. बळबळ बळबळ असं रक्त वाहायला लागलं. आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथ सुद्धा घाबरले. अरे गोरक्षनाथ बाळा, आणि तू हे काय केलं? अहो गुरु महाराज म्हणले, मी दुसऱ्या वेळेस ती वडे आणायला गेलो आणि मागितल्यानंतर ती बाय ती काय सहसा मला वडे देत नाही. ती म्हणली, खरंच तुझी गुरुभक्ती काय, आणि तू गुरुचं नाव सांगून तूच वडे घेतो का काय? असं म्हणल्यानंतर मी म्हणलं, नाही नाही खरंच गुरुला लागतात. मग ते म्हणले, वडे फुकट नाही मिळले, गुरुची जर भक्तीन गुरुचं नाव सांगतो तर तू डोळा काढून देतो का डावा, मग वडे देतो. एका क्षणाचा विलंब न करता म्हणले मी डावा डोळा काढून तिला दिला आणि नंतर त्या बाईने म्हणले ते डोळा बी दिला आणि वडे दिले. इथपर्यंत तुमच्यासाठी आलेलो आहे, तुम्ही वडे खा आणि नंतर म्हणले बघू. मच्छिंद्रनाथ म्हणले, नाही 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 म्हणले. मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी झोळी दिली, भस्मची मुठी काढली आणि त्या भस्मामध्ये संजीवनी मंत्राचा घोप केला आणि संजीवनी मंत्र त्या डोळ्याला टाकल्यानंतर आणि त्या ठिकाणी पहिल्यापेक्षा तेजस्वी असा डोळा आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथाचा झाला. आणि नंतर त्या गुरु महाराजांनी वडे खाल्ले आणि रात्रीचा मुक्काम त्या गावामध्ये केला आणि दुसऱ्या दिवशी ते आणि तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. ठीक आहे.